आणि नीट जा पोटाला भरपूर खा आणि तिथं त्या हवाई सुंदर असतात त्यांच्याकडे माकडाकडे बघू नका आबरू घालू नका नाही हवाई सुंदरी असते तुम्ही मग त्यांना विचारून बघा माझ्या लग्नाचं काय झालं तर. नाही, नाही. पिशवी देऊन ठेव घरी देऊन या पिशवी असली पिशवी घेऊन चालला हा आणि मग ही आपला मराठी बाणा कळू दे की दिल्लीवाल्यांना बी मराठी माणूस कसा असतो ते म्हणजे तिथं आबरू असू दे. घालायला सुटके असावे हा. सॅक असावे त्यांच्यावर- मागाड काय त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी असं साधे जीवन उच्च विचार म्हणजे कशा आणले आकडायला चिलिक बिलिक. खाली कोल्हापुरी डोक्यात गांधी टोपी आणि मध्ये चला आपण कुठं जाऊ जा की तुम्ही. नाही नाही रामभाऊ असं कसं नाही नाही रामभाऊ तिथे गेल्यावर वेळ मिळाला ना आता हाडांच्या दवाखान्यात पण दाखवाय हा. आपलं आहे ना खंडा बाळू काळजी घे बाळा. तुझं चल तिकडे असं काय मोठा निघाला ह्याला रामभाऊ जातो आम्ही चला सरपंच जा सरपंच जा. आज हा, या नीट जा बरं का जा की आणि सरपंच. असलं का आमच्या भाऊसार काहीतरी मिळवा आणि नीट या. सरपंच, नीट या नीट काळजी करू नका सरपंच जाता जाता शिवाय खाचाला माणसातले पुढचं रान हाणू नको नाही तर मी ताणून मारेन सॉरी भाऊ भाऊ माझ्या अक्कलच घाण पडती काय बोला हे कळत नाही भाऊ सांभाळून घ्या भाऊ तुमचंच लिकरू मी का लोकांच आहे का बरं तुम्ही कवा कवा का असं करता मग मला राग येतो थोडं चल आता गावातनं बाहेर पडायचंय पाहुण्याकडे केली का व्यवस्था हो तुम्ही पाहुण्याकडे व्यवस्था केली आणि नाही म्हणलं ना तर हॉटेलवर सुद्धा व्यवस्था केली काळजी करू नका गाणं म्हणजे तुमच्या पाठीचा काना आहे कुठंच तुम्हाला वाकून देणार नाही 2 दिवस सायलेंट मोडला फोन टाकून द्यायचा कोणाचाच घ्यायचा नाही मंत्र्याचा आला तरी उचलायचा नाही हा मंत्र्याचा फोन तेवढा आहे बरं काय बाकी तयारी झाली बाकी सगळी तयारी झाली तुम्ही फक्त आता माझ्याबरोबर चला भाऊ अरे काय करतोय का अहो, चला तुम्हाला सरप्राईज आहे चला फक्त सरळ पुढे चला एक गाणं आहे काय पोरकटपणा लावला रे हा पोरकडपणा सरप्राईज आहे तुमच्यासाठी बघितल्या होय ना आनंद होणार तुम्हाला आनंद आलं का आला आता उघडा डोळे पुरस्कार तुला मिळाला का मला मिळाला नाही माझा फोटो कुठे आहे तुमचं वय अहो हे काय तुम्ही इथं या हो का की अयो किती गोंडच दिसताय तुम्ही हो का हे काय भाऊ किती गोंडच दिसताय गाणा एक ह्याच्यामध्ये त्रुटी आहे. काय झालं भाऊ माझ्या फोटो खाली भावपूर्ण श्रद्धांजली का नाही टाकलं अयो सॉरी भाऊ विसरलो साव माझी गडबडच तेवढी झाली भाऊ एकट्याच्या मागे एवढी धावपळ म्हणलं बघा बरं तुम्ही पुढच्या वेळेस नक्की टाका हा टाकेल भाऊ नक्की टाकेला एवढी बार माफ करा ए मठ्ठ डोक्याच्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे मेल्या वाट्यात अयो मला नाही माहित भाऊ सॉरी बरं का आणि मग बघा की मी नाही वर टाकलं भाऊ अरे, छपायचा निदान गोगल तरी घालायला पाहिजे होता रामभाऊला किती सुंदर दिसला असतं अहो मी गॉगलवालाच भाऊ फोटो शोधत होतो पण तो अचानक गावलाच नाही त्याच्यामुळे ह्यो टाकला पण भाऊ ह्यो बी फोटो काय वाईट नाही अहो नजर लागण्याजोगा फोटो ह्यो गणा बोर्ड किती बाय कितीचा बोर्ड आहे अहो, भाऊ 10 बाय 12चा बोर्ड ह्यो म्हणजे 10 फुटात तू 2 फुटात मी भाऊ तुम्ही असं माझ्यावर संशय घेता ना म्हणून मला लय वाईट वाटतं तुम्ही सांगा सगळ्या माणसांना मी काय सांगतो भाऊ म्हणजे माझं काळीज आहेत भाऊ म्हणजे माझ्या काळजात आहेत तुम्हाला मी कुठं बसवले बघा बरं माझ्या काळजात आहे का ना तुम्ही काळजात नाही गाणं पायात बसवलंय तुझ्या अहो नाही राव भाऊ माझं पाय आणि माझं काळीज एक सारखंच झालंय आता कष्ट करून गणा नात्यात गोत जर आणलं ना तर मी अक्षरशः तुझं कान उपटीन बरं का भाऊ संशय माझ्यावर आहे भाऊ मी जातो आपला माघारी भाऊ मग माझ्या संशय घेत असेल तर कसं? चाल. बरं तुमची भाकरी आणि केलेल्या सगळ्या गोष्टी पाणी फिरवू नको चाल आणि सारखी भाकरी नाचवू नको तिथं काय लवकर भाऊ इकडे शो तुम्हाला पुरस्कार मिळला का नाही रामभाऊ यांना दिल्ली येथे करून दाखवले हा पुरस्कार तुम्हाला मिळला का नाही भाऊ माझं लग्न करा मला बी तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय असं ना? हा आधी करून दाखव मग लग्न करतो भाऊ तुम्ही आधी लग्न करा मग मी काहीतरी करून दाखवतो काय असतं माहितीये का भाऊ प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो माझ्या मागं तुमचा हात असल्यामुळे कदाचित मी अपयशी होत असेल भाऊ म्हणून माझं लग्न करून द्या प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागं माझा सुद्धा हात असतो टाकू का हात एक बरे चल आधी पुरस्काराचं बघू नीट